पितांबर
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले होता जनी सुख झाले होता भले गणी भले सागण विठ्ठल विठ्ठल रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
भाग्य काही पाहता होईल ऐसे भाग्य कैलासा होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप देखे जन ब्रह्मरूप अवघे देखे जन ब्रह्मरूप ऐसे भाग्य कैलासा होईन ऐसे भाग्य कैलासा होईन भाग्य कैलासा होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप अवघे देखे जन ब्रह्मरूप देखे जन ब्रह्मरूप भगतया सुखांत नाही पार भगतया सुख अंत नाही पार भगतया सुखांत नाही पार भगतया सुख अंत नाही पार आनंदे सागर हे लावती आनंदे सागर हिरावती आनंद सागर हिरावती शांती क्षमादया मूर्तिमंतांगी समादया मूर्तिमंत शांती क्षमादया मूर्तिमंतांगी समादया मूर्तिमंत परावृत्त संगी कामादिका संगे कामादिका संगे कामादिका विवेका सहित वैराग्याचे बळ सहित वैराग्याचे बळ विवेका सहित वैराग्याचे बळ सहित वैराग्याचे धगधगित ज्वाळ अग्नी दैसा भक्ती नवविधा भाव शुद्धवरी भक्ती नवविधा भाव शुद्धवरी अलंकारावरी मुकुटमणी मग तया सुखांत नाही पार सुख अंत नाही पार तया सुखांत नाही पार सुख अंत नाही पार आनंदे सागर हे लावते आनंद सागर हिरावती आनंद सागर हिरावती तुका म्हणे माझी पुरविवासना म्हणे माझे पुरविवास तुका म्हणे माझी पुरविवासना माझे पुरविवास कोण नारायणा तुझ विण तुका म्हणे माझी पुरविवासना तुका म्हणे माझी पुरविवासना म्हणे माझे पुरविवास नारायणा तुझ विण भगतया सुखांत नाही पार भगतया सुखांत नाही पार मगतया सुख अंत नाही पार सागर हे लावते आनंद सागर हिरावती सागर हिरावती पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पंढरीनाथ महाराज आणि महेश महाराज लहता होई
लहता होईन ऐसे भाग्य कई लहता होईन ऐसे भाग कई लहता होईन ऐसे भाग कई लहता होईन ऐसे भाग्य कई लहता होईन ऐसे भाग्य कई लहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप अवघे देखे जन ब्रह्मरूप मोगतया सुखा अंत नाही पार मोगतया सुखा अंत नाही पार अवघे देखे जन ब्रह्म रूप अवघे देखे जन ब्रह्म रूप मगतया सुखा अंत नाही पार मगतया सुखा अंत नाही पार ऐसे भाग कई लहता होईन ऐसे भाग कई लहता होईन ऐसे भाग कई ऐसे भाग्य कई लहता होईन ऐसे भाग्य कई लहता होईन ऐसे भाग्य कई लहता होईन अवघे देखे जन जन ब्रह्मरूप अवघे देखे जन 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 अवघे अवघे देखे जन अवघे अवघे देखे जन जन अवघे देखे जन अवघे देखे जन जन अवघे देखे जन अवघे देखे जन ब्रह्मरूप अवघे देखे जन ब्रह्मरूप मगतया सुखा अंत नाही पार मगतया सुखा अंत नाही पार अवघे देखे जन ब्रह्मरूप अवघे देखे जन ब्रह्मरूप
ऐसे भाग्य कही लहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंतन अपार नाही आनंद सागर हेलावती शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी परावृत्त संगी कामाधिक विवेका सहित वैराग्याचे बळ विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा
भक्ती नवविधा भावदुक्तावरी अलंकारावरी मुकुटमणी तया सुखा मग तया सुखा अंतपार नाही आनंद सागर हे लावती तुका म्हणे माझी कोण पुरवी वासना तुका म्हणे माझी कोण पुरवी वासना कोण नारायण तुझवीन तया सुखा अंत नाही पार आनंद सागर हे लावती विठ्ठल ऐसे भाग्य कई लाहता होईन ऐसे भाग्य कई लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंद सागर हे लावती ब्रह्म विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबा गुरुदास तुका बाबा गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मृत्युदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी आद्यश्रे जननी देवाची या कुंदे हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा तुत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भव निःशेषदाद्यापा गजाननं भूतगणादितं कपित्य जम्बूफलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं ठल ऐसे भाग्य कई लाहता होईन ऐसे भाग्य कई लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंद सागर हे लावती ठल आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम चाललेला आहे या कार्यक्रमाचं कारण काय हे सर्वांना माहीतच आहे की नाही. जोग महाराजाची गुरु जोग महाराज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी काय हा शताब्दी होऊन 3 वर्ष झालेले ही काय 103 पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी काय हा कार्यक्रम प्रारंभ होऊन हा काय 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवसाची सेवा काय माझ्याकडे नानांनी दिलेली आहे. मी माझं स्वतःचं काय भाग्य समजतो. आणि हा जो अभंग घेतलेला आहे हा देव वंदे संत वंदे जग आणि जगवंदे असे असणारे श्री तुकाराम महाराज ज्यांचा हा 6 कडव्याचा आहे की ज्यांची कीर्ती महाराष्ट्रामध्ये काय कोपऱ्या कोपऱ्यात पसरलेली आहे. त्यांनी कीर्ती पसरण्याकरता आणि मान वाढवण्याकरता कोणताही प्रयत्न केला नाही. आजकाल लोक कीर्ती पसरण्याकरता आणि मान वाढवण्याकरता अनेक प्रयत्न करतात पण त्यांचे प्रयत्न कसे काय असफल होतात. परंतु तुकाराम महाराजाची कीर्ती महाराष्ट्रात कशाप्रमाणे पोहोचली वाऱ्याप्रमाणे
महाराष्ट्रातच नाही तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती पसरली. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरील ऐशी कीर्ती त्यांची चराचरी. एवढंच नव्हे तर वैकुंठापासून अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात की माझ्या ठिकाणी जी काय वासना आहे ती तुम्ही काय पूर्ण करा. वासना दोन प्रकारची आहे. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित पौरुषेन प्रयत्नेन योजनीय शुभे पठी. योग वैशिष्ट्यामध्ये काय या श्लोक आलेला आहे. तर वासना किती प्रकारची आहे? दोन प्रकारची. एक शुभ आणि शुभ असणारी जी वासना आहे ती वासना अशुभ वासनेचा परित्याग ती वासना काय शुभ मार्गाच्या ठिकाणी काय माझी काय त्या ठिकाणी स्थापित करावी असं तुकाराम महाराज भगवंताला काय या ठिकाणी काय प्रार्थना करतात. पुन्हा या शुभ वासनेमध्ये ज्ञेय वस्तूचं काय ज्ञान होतं. ज्ञेय वस्तू कशाला म्हणतात? नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्मा अमृत अमृतमस्नुते अनादिमत् परम ब्रह्म सत असत्न उच्यते. असं जे असणारं जे ज्ञेय आहे त्याला प्राप्त प्राप्त होतो. आणि पुन्हा ते अनादि ब्रह्म कसं आहे? अनादि आहे आणि सत बी नाही असत बी नाही. सत्ता नाही ते प्रमाणाच्या द्वारा जे काय सिद्ध केलं जातं त्याला सत म्हणलं जातं. आणि जे प्रमाणाच्या द्वारा सिद्ध केलं नाही ते त्याला का असत म्हणलं जातं. तर या ठिकाणी परमाज्ञेय काय आहे? परमात्म्याच्या द्वारा सिद्ध होत नाही कोणाही प्रमाणा हो मेदी. कोणत्याही प्रमाणाच्या द्वारा काय ते ज्ञेय काय सिद्ध होत नाही. पण ते काय सत बी नाही आणि पुन्हा मृगजळाप्रमाणे ते काय असत बी नाही. मग सत असता होऊन काय ते काय भिन्न आहे. विठ्ठल सर्वता पाणीपादम तत् सर्वतो शिशिरोमुखम सर्वता श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. सर्वेंद्रिया गुणाभासम सर्वेंद्रिया विवर्जितम असत्यम निर्गुणम गुणभोक्तृ बहिरंतस्य भूतानां मचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञाय दूरस्थं च तान्त्रिकेषु अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योति
तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञानगम्यं सर्वस्य हृदय श्रेष्ठतम. असं जे ज्ञेय वस्तू आहे ते काय शुभ वासनेच्या द्वारा काय जी जाणली जाते. विठ्ठल शुभ वासना दंभ दर्प आसुरी संपत्ती जन्माला काय घालणारे जे काय धर्म आणि काय अधर्म याच्या उत्पत्तीला काय शुभ वासना काय कारण होत नाही. कारण का भाजलेले जे बीज असतात हरभरा गहू बाजरी ज्वारी अजून पणा असणारे जे हे भाजलेले पदार्थ आहे यांच्याद्वारा अंकुर उत्पन्न होत नाही आणि गोड पदार्थ बी काय प्राप्त केल्या जात नाही. त्याचप्रमाणे या शुभ वासनेच्या द्वारा कोणत्याही प्रकारचा काय अंकुर उत्पन्न होत नाही. त्याला काय शुभ वासना मानलं जातं. विठ्ठल अशा शुभ वासनेची या ठिकाणी काय तुकाराम महाराज भगवंताला काय प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे अशुभ वासना 3 प्रकारची आहे. एक लोक वासना, एक शास्त्र वासना आणि एक देह वासना. लोक वासना कशाला म्हणतात? लोकांनी आमची स्तुती करावी, लोकांनी आमची निंदा करू नये असा मनामध्ये काय आग्रह असतो. पण लोक स्तुती करण्यापेक्षा निंदाच जास्त करतात. प्रभू रामची पतिव्रता सीतामाई किती लोकांची निंदा किती लोकांनी निंदा केली. मग आमच्यासारखीची काय किंमत आहे? आमच्या सारख्याच्या लोकांची तर निंदा करणारच. कारण निंदा करण्याचा काय लोकांचा काय धंदाच असतो. पण त्यांना हे काय समजतच नाही की आपल्याजवळ दुसऱ्याचं पाप येईल का नाही. निंदकापाशी येते असेही पाप आहे. निंदा दुरीचे व्याली. एक मनुष्य सांगत होता या निंदा करण्यावाल्याने माझं मनक्याचं ऑपरेशनच सक्सेस करून टाकलं. करीती पातकांची धुणी, करीती पातकांची धुणी, करीती पातकांची धुणी, करीती पातकांची धुणी. मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, करीती पातकांची धुणी, करीती पातकांची धुणी. अशी स्तुती न करता काय लोक काय निंदा करतात. तुकाराम महाराजाचा अभंगच प्रसिद्ध आहे. ऐसा हा कद लौकिक कदा राखवे ना पतित पावना देवराया संसार करती म्हणती हा दोषी टाकीता आळशी पोट पोसा आचार करता म्हणती हा पसारा न करता नरा निंदिताती किंवा संत संग करिता म्हणती हा उपदेशी एरा अभाग्याशी ज्ञान नाही. लग्न धन नाही त्याची म्हणती करांता समर्थाची ताठा करीताची बहु बोलो दाता म्हणते हा वाचाल न बोलता सकल म्हणती गर्वी भेटीशी नवदाता म्हणते हा निष्ठुर येता जाता घर बुडविली लग्न करू दाता म्हणते हा मातला न करिता झाला नपुसक निपुत्रिका म्हणती पाहो तांडव पातकाचे मूळ पोरवार
लोक तैसा ओघ धरत ना अभक्ता जिरे ना सत्संग तुका म्हणे आता ऐका वचन तेजून या जन भक्ती करा विठ्ठल विठ्ठल. असे लोक बसून देत नाही उठून देत नाही. असे काय याला काय म्हणतात लोक वासना ही काय मलिनी. त्याचप्रमाणे शास्त्र वासना. शास्त्र वासनेचे 3 प्रकार आहेत. एक पाठ वासना, पाठ व्यसन, पुन्हा अध्ययन व्यसन आणि काय आहे अनुष्ठान व्यसन. पाठ व्यसन म्हणजे काय पाठच करीत राहतात, सारखं पाठच करीत राहतात. पण ज्या ग्रंथामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे उपाय सांगितलेले, साधन सांगितलेले असे ग्रंथ पाठ केले तर सर्वात उत्तम. जसं ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, श्रीमद भागवत आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, पुन्हा काय रामायण आहे. अशा ग्रंथामध्ये काय भगवंताच्या प्राप्तीचे काय उपाय सांगितले असे ग्रंथ पाठ केले तर सर्वात काय उत्तम आहे. विठ्ठल विठ्ठल. पण ज्या ग्रंथामध्ये काय भगवंताचं नामच नाही असे ग्रंथ सुद्धा काय लोक पाठांतर करतात. एक भार्गव ऋषी होते, त्यांना 300 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं. 300 वर्ष सारखे पाठांतरच करीत होते, पण त्यांना काय संतोष वाटला नाही. पुन्हा 100 वर्ष मागून घेतले तरी पाठांतर करी, पण त्यांना कोणत्याही प्रकार काय संतोष वाटला नाही. तर ही पाठ वेशना कशी आहे मलिन आहे. त्याचप्रमाणे अध्ययन वासना. अध्ययन वासना म्हणजे काय सारखं अध्ययन, पण ज्या ग्रंथामध्ये भगवंताचं काय प्राप्तीचे उपाय सांगितले अशा ग्रंथाचं अध्ययन केलं तर सर्वात उत्तम आहे. परंतु ज्या ग्रंथामध्ये काय भगवंताचं काय अध्ययन प्राप्तीचा उपाय सांगितल्याने अशा ग्रंथाचं जर अध्ययन केलं तर ते काय अंतःकरणाला काय मलिन करणार आहे. त्याचप्रमाणे अनुष्ठान व्यसन. काही लोक एवढे अनुष्ठान करतात, एवढे अनुष्ठान करतात की त्याची सीमाच नाही. ते वशिष्ठ ऋषीने रामजीला म्हणलं की धातुर मुनीने एवढे अनुष्ठान केले, एवढे अनुष्ठान केले, परंतु असे अनुष्ठान कोणी जगतामध्ये केलंच नाही. परंतु त्यांचा पिता शरलोमा तो एक वेळेला त्याचा काय आपल्या पुत्रावर फार प्रेम होतं. ते एक वेळेला तो काय मरण पावल्यानंतर तो धातुर मुनी शोक करू लागला, मोठमोठ्याने रडू लागला. त्या ठिकाणी वनदेवी आली आणि वनदेवी म्हणाली की हो तुम्ही मुनी असतो तुम्ही शोक करतात, अरे मुनी कशाला झाले म्हणे तुम्ही. हे म्हणाले की अरे हा देह जाणारच आहे. दातस्य ध्रुवर मूर्तो ध्रुवम जन्म मूर्तस्य ते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम उपजेते नाशे नाशिलेते पुनरपि दिसे. एरवी शरीराच्या गावा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया. म्हणजे जोपर्यंत देह त्याला त्याला काय मरण आहेत. आणि तू या ठिकाणी शोक करतो मुनी असून पुन्हा अनुष्ठान करतो. त्यांनी काय पुन्हा काय अनुष्ठानाला काय तयारी केली. अनुष्ठानाला जागा पाहिलं पण त्याला जागा चांगली मिळाली नाही. त्या ठिकाणी त्याला जागा कुणाला मिळाली वृक्षाच्या शेंड्यावर, झाडाच्या शेंड्यावर. तो म्हणाला ही जागा चांगली, ह्या जागेवर बसलं तर कोणी आपल्याला परीक्षा करणार नाही. मग त्याने काय अग्नीची काय केली, अग्नी प्रसन्न होण्याकरता अग्नीचं अनुष्ठान केलं. त्या ठिकाणी हवन केलं. हवन त्या ठिकाणी तुपाचं हवन न देता त्या ठिकाणी आपल्या मांसाचं हवन दिलं त्या ठिकाणी अग्नीमध्ये. आणि पुन्हा अग्नी काय प्रसन्न झाली. वरम गृही
ते म्हणाले की मला झाडाच्या शेंड्यावर अनुष्ठान करण्याकरता बसायचं, तर माझ्या शरीराला तुम्ही का हलका करा. तथास्तु. गेला तो झाडाच्या शेंड्यावर बसला. अनेक वर्ष त्या ठिकाणी काय अनुष्ठान केलं, पण त्याला काय समाधान प्राप्त झालं नाही. समाधान कशाने प्राप्त होतं? विचाराने समाधान प्राप्त होतं. विचारा वाचून वेचे अनुष्ठान सिद्धी कराया प्रसन्न. काही लोक अनुष्ठान कशा करता करतात? सिद्धी आम्हाला प्राप्त व्हावी याच्याकरता काही लोक अनुष्ठान करतात. पण सिद्धी लावी पिसे कोण तया पुष्ये, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. म्हणून जे काय शहाणे लोक असतात ते सिद्धीच्या पाठीमागं लागत नाही. जप तप कर्म, जप तप काय? जप तप अनुष्ठान कासया करणे, व्यर्थ कासया करणे. तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे. तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ध्यान ध्यान न लगे वाराणसी मरणे. आसन मुद्रा ध्यान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. म्हणून जपतप अनुष्ठान कासया करणे. कशा करता जपतप? भगवंताच्या प्राप्ती करता केलं तर सर्वात काय उत्तम आहे का रे? त्याचं वर्म कळलं पाहिजे. माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी, कैसे तेथे उरी देह भावा. किंवा तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, पाहिजे पंढरी रावत तो. तर सांगायचं तात्पर्य त्या ठिकाणी काय वर्म कळलं पाहिजे अनुष्ठान करताना. तर अशी ही लोक वासना कशी आहे, शास्त्र वासना कशी आहे? मलिन आहे. त्याचप्रमाणे तिसरी वासना आहे देह वासना. काही लोक देहालाच आत्मा समजतात, आहे का नाही? आणि पुन्हा देहाला आत्मा समजून काय चांगल्या प्रकारचे काय मिष्टान्न तयार करून काय देहाला काय खाऊ घालतात. यावत् जीवम सुखम दिवे ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. ते म्हणतात की या देहाला देह एकदा गेल्यानंतर देह आहे तोवर याला पुष्ट करण्याकरता कोणाचं ऋण काढावं आणि पुन्हा ऋण काढून काढल्यानंतर या देहाला काय पुष्ट करावं. पुन्हा हा देह गेल्यानंतर राहतो कोण? त्याच्यानंतर पैसे देण्याकरता रुपये देण्याकरता कोण राहतो या ठिकाणी? जीवत होती देह भोजन ते मुक्ती, मरत मुक्ती पाषांडाशी. किंवा देह खंडाना महात्मा
पाषाण ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रमोती धर्म या प्रमोती प्रमा ढवळती नेती व देहात्मवाद्याता योग यशस्थ भोगावे भोग मग कैसा नरगस कैसा स्वर्ग मेल्यानं कोण जिये विठ्ठल विठ्ठल अशी देह वासना 3 प्रकारची आहे. आत्मभ्रांती, अभिनव भ्रांती आणि पुन्हा काय दोषापन भ्रांती. अभिनव भ्रांती कशाला म्हणतात? आता गाणारे लोक त्यांना माहितच असेल. आपला आवाज चांगला निघावा याच्याकरता काय चांगले उपाय करणारे किंवा आपल्या शरीराचा स्पर्श काय मृदू व्हावा याच्याकरता काय भारी औषध किंवा आहार सेवन करतात किंवा शरीर सुंदर दिसावं याच्याकरता उठणे अत्तर पुन्हा भारी वस्त्र आणि अलंकार घालतात. याला काय म्हणतात? ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची खरी हाव संसारी हे विकारी हाव संसारी हेची खरी हाव संसारी ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची खरी अभिनव भ्रांती 2 प्रकारची. एक लौकिक ही लौकिक आहे आणि का अलौकिक कशाला म्हणायचं? शास्त्रीय गुण संपन्न करण्याकरता गंगा स्नान आणि पुन्हा काय शालिग्रामाचं काय तीर्थ घेतात. त्याचप्रमाणे जोशापनय भ्रांती बी 2 प्रकारची. एक लौकिक भ्रांती आणि एक काय अलौकिक भ्रांती. लौकिक भ्रांती कशाला म्हणतात? वैद्यशास्त्राच्या औषधाच्या द्वारा काय मुखाच्या अवयवाचं काय प्रक्षालन करणं की मुख चांगलं दिखावं. आणि अलौकिक भ्रांती कशाला म्हणतात? मुख शुद्ध होण्याकरता शौचामध्ये काय आचमनादी काय याचा उपयोग करतात. याला काय म्हणतात? अलौकिक दोषापनय भ्रांती. अशी लोकवासना, शास्त्र वासना आणि देह वासना काय मलिन आहे. या शास्त्र वासनेची, लोकवासनेची आणि पुन्हा काय देह वासनेची या ठिकाणी तुकाराम महाराजांनी भगवंताला याचना केली नाही. तर कोणत्या वासनेची याचना केली? शुभ वासनेची याचना केली या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल ते म्हणाले की माझी वासना तुम्ही काय पूर्ण करा. असं भगवंताला ते काय करतात? याचना करतात. गुरु नाम गुरु जोग महाराज यांना सुद्धा काय अनेक शुभ वासना त्यांच्या अंतकरणाकरिता उत्पन्न झाल्या होत्या. पहिली वासना म्हणजे ते म्हणाले की माझा देह माऊलीच्या समोर पडावा. पुन्हा माऊलीने माझ्यावर काय अनुग्रह करावा. पुन्हा ही वारकरी शिक्षण संस्था स्थापित केलेली आहे. या संस्थेमध्ये सर्वांना प्रवेश व्हावा. त्याचप्रमाणे
ही वारकरी शिक्षण संस्था स्थापित केलेली आहे, ही दिवसेंदिवस वाढत चालावी. त्याचप्रमाणे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जेवढे गाव तालुके जिल्हे आहेत त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालत राहावा, भजन चालत राहावा, काकडा चालत राहावा. पुन्हा लोकांनी आळंदीची आणि पंढरपूरची वारी बी करावी आणि तीर्थयात्रा बी कराव्या. तर या ठिकाणी पूर्वी आम्ही पंढरपूरला जायचो, त्यावेळेला 7 मजलीची बिल्डिंग होती, त्यावेळेला 1 मजलीच बिल्डिंग होती त्यावेळेला, आणि ती काय दर्शनाला जायचो तेव्हा अर्धीच भरायची ती. आणि आता 7 मजली बिल्डिंग भरून कुठं बारी गेली. हा एवढ्या लांब काय लोकाला काय जोग महाराजाची वासना काय लोकाला संस्कार लागावा. पुन्हा लोकांनी तीर्थयात्रा कराव्या. कशा करता कराव्या? जव हे सकळ सिद्ध आहे, सकळ सिद्ध आहे. वर्षातून हजारो ट्रिपा निघालतात 4 धाम करण्याकरता. हे कोणाची वासना आहे? जोग महाराजाची वासना पूर्ण झाली का नाही? पूर्ण झाली आहे का नाही? लोकाला संस्कार लागले, त्यांना सर्वाला काय पारमार्थिक संस्कार लागावं म्हणून पारमार्थिक संस्कार लागले. ते आळंदीची, पंढरीची, पुन्हा त्र्यंबकेश्वरची, पुन्हा पैठणची वारी करू लागले आणि 4 धामाची बी का 4 धाम बी करू लागले. असे जे गुरुनाम गुरु जोग महाराज आहे त्यांच्या अंतकरणामध्ये जी काय वासना होती ती काय भगवंतानी काय पूर्ण केली. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सुद्धा या ठिकाणी भगवंताला देवाला प्रार्थना करतात, माझ्या अंतकरणामध्ये जी काय वासना ते काय तुम्ही पूर्ण करा विठ्ठल. या अभंगामध्ये अनेक वासना सांगितलेल्या, शुभ वासना. जरी अनेक वासना सांगितलेल्या असल्या तरी त्या काय पूर्ण होतील काय सांगता येत नाही. कारण संसारामध्ये कोणाची आहे वासना काय पूर्ण झालेल्या नाही. तसा रावण आहे, रावणाची वासना काय होती? समुद्राचं पाणी गोड व्हावं, पुन्हा स्वर्गाला शिडी लावावी, पुन्हा सुवर्णाला का सुगंध यावा. पण रावणाच्या वासना बी काय पूर्ण झाल्या नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे जीव सुद्धा का आपली वासना समर्थ आपली वासना पूर्ण करण्याकरता काय समर्थ नाही. त्याचप्रमाणे काही लोकांना काय शुभ वासना होतात, परंतु त्या पूर्ण करण्याकरता ते कोणाकडे जातात? तापत्रय तापलिये गुरुते गिव सिद्धी
भगवे म्हणती तारा स्वामी. परंतु या ठिकाणी तुकाराम महाराज कोणाला शरण गेले नाही. आपली वासना पूर्ण करण्याकरता भगवंतालाच म्हणाले, तुम्ही माझी काय वासना पूर्ण करा. नावाने माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना. कोण नारायणा तुझा वीणा, कोण नारायणा तुझा वीणा, कोण नारायणा तुझा वीणा, नारायणा तुझा वीणा, मगरतया भरा नाही पार, मगरतया सुधा अंत नाही पार, मगरतया सुधा अंत नाही पार, मगरतया सुधा अंत नाही पार. नामा म्हणे केशवा उरली एक वासना, घ्यावी नारायणा चरण सेवा. तुकाराम महाराज हे अर्जुनाप्रमाणे का एक निष्ठ होते. तुची गुरुबंधू पितव मात, तुची गुरुबंधू पिता, तुची काय इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपादी बाधे. कृष्ण माझी पिता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. बहीण बंदी चुलता कृष्ण माझा. ठल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय गुरु. असे काय तुकाराम महाराज का एक निष्ठ होते अर्जुनाप्रमाणे. त्यांनी भगवंतालाच का प्रार्थना केली माझी वासना पूर्ण करण्याकरता. तुकाराम महाराजाची वासना तरी कोणती होती. कारण या ठिकाणी वासना का एक वचन शब्द आहे आणि ही वासना जातीवाचक आहे का व्यक्तिवाचक आहे. कारण यावत वासनेला या ठिकाणी काय, या ठिकाणी एक वचन वासना घातलेली, यावत याचनेला उद्देशून ह्या ठिकाणी काय वासना हा शब्द घातलेला आहे. तर या ठिकाणी काय व्यक्तिवाचक न घेता काय जातीवाचक वासना घ्यायची या ठिकाणी. तर या ठिकाणी तुकाराम महाराज का सामान्य मागणी नव्हती, ती पूर्ण करण्याकरता त्याने काय या अभंगामध्ये पहिला काय भाग्य शब्द घातलेला आहे. कारण त्यांची काय विशेष कल्पना होती. तर विशेष कल्पना कोणती होती, तर अवघे देखे जन ब्रह्मरूप, ही विशेष कल्पना होती त्यांची. प्राणी मात्र आहे तो आपली निष्ठा पूर्ण करण्याकरता तो काय विवेकी असतो. आणि विवेकी जो असतो तो दिन दरिद्र काय राहू शकत नाही. हागाकार रोग रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया, ही काय आहे, ही भाग्याची विवेकी लोकांची भाग्याची व्याख्या आहे. आणि काय अज्ञानी लोकांची भाग्याची व्याख्या कोणती आहे, ज्याची प्रपंचाचा अति विस्तार त्याची म्हणती भाग्य थोर. ज्याच्याजवळ हजारो एकर जमीन आहे, पुन्हा 10-15 फोर व्हीलर गाड्या आहेत, पुन्हा 10-15 कंपन्या आहेत, म्हणजे करोडो रुपये काय बँकेमध्ये आहेत. तर त्याला काय लोक म्हणतात
काय मोठा भाग्यवान आहे, असा भाग्यवान आम्ही मनुष्य कुठं पाहिला नाही म्हणतात त्याला. ज्याशी प्रपंचाचा अतिविस्तार त्याची म्हणती भाग्य थोर, जो नाना भोगे पाळे शरीर सुकृती नर त्याशी म्हणते. किंवा जो बहुवे विषय विलासे गुंफे तो पडिला, तो म्हणती पडिला उवाये सापे, जो अभिलाष भारे दडपे तयाचे सज्ञान म्हणते. असं कोण म्हणतात? जे अज्ञानी लोक म्हणतात. परंतु ते काय ज्ञानी लोक असते ते काय म्हणतात? तुका म्हणे तुका म्हणे भाग्य या नावे मनी, तुका म्हणे भाग्य या नावे मनी, तुका म्हणे भाग्य संसारी जन्मिले याची लागी, संसारी जन्मिले याची लागी, संसारी जन्मिले याची लागी, भाग्य तरी लो धन पुत्र दारा, भाग्य तरी लो धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई, संतापाई निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी लो धन भाग्य अशाश्वत जाण. त्याला ज्ञानी पुरुष काय भाग्य म्हणत नाही, संत पुरुषाला भाग्य म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज भाग्य कशाला म्हणतात? दैव दैसे तव तुके काही दैन्यच न देखे, विवेक तोन ओळखे भ्रांती ती जेवी. याचे पै विरक्त पुरुष त्याची का दुःख, त्याची काय विष दुःख निराशाचा दुःख दाविले नावडे. असे तुकाराम महाराज काय विरक्त होते. त्याच्या मृगजलाप्रमाणे भासणाऱ्या भाग्याला ते भाग्य म्हणतील का? ते कशाला भाग्य म्हणतात? पहिल्या चरणात सांगतात ते भाग्य कशाला म्हणतात. ऐसे भाग्य काय लहाता होईल, ऐसे भाग्य काही लहाता होईल, ऐसे भाग्य काही लहाता चरणामध्ये तुकाराम भाग्याचं लक्षण सांगतात. ऐसे भाग्य काही लहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप
लोक या ठिकाणी शंका करतील आम्ही कसं ब्रह्मरूप पाहावं एवढ्या लवकर. तुम्ही सांगता ब्रह्म पहा, सर्वाला कसं काय ब्रह्म पाहू आम्ही. त्याचं उत्तर असं आहे की एका जन्मामध्ये परमार्थ होत नसतो. अनेक जन्म काय परमार्थ करीत करीत वाढत वाढत मग काय बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. किंवा तिला तिला पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाटेची आतुडे समागम घडे संताचा. संताचा समागम झाल्यानंतर संत हे काय भगवत प्राप्तीचे काय साधन आहेत का नाही. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. किंवा संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही विठ्ठल मागे हे की जन्मी मागे बहुता जन्मी मागे बहुता जन्मी मागे बहुता जन्मी मागे बहुता करितालो आम्ही हेच करितालो आम्ही करता भवतापश्रमी दुःखे पिडले निवभूत्या. भवतापश्रमी दुःखे पिडले निवभूत्या. अनेक जन्म काय परमार्थ करीत करीत काय शेवटच्या जन्मामध्ये त्याला काय अशी स्थिती होऊन जाते त्याची. त्याचा परमार्थ काय प्रत्येक जन्मामध्ये काय वाढत चालतो. तर असं जे या ठिकाणी काय तुकाराम महाराजांनी काय भाग्याचं लक्षण सांगितलेलं त्या भाग्याचं काय फल काय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. मग तया सुखांत नाही पार. 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 आनंदे सागर हे लावती. आनंद सागर हे लावती. आनंद सागर हे लावती. आनंद सागर हे लावती. सुखांत नाही पार. मग तया 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 सुखांत नाही पार. तर त्या भाग्याचं काय फल काय सांगतात दुसऱ्या चरणात सांगतात की तया सुखा अंत नाही पार. आनंद सागर हेलावती. ते सुख कसं आहे अंत पार रहित आहे. तुका मने सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. तुका मने खा. नाही लेखा. नाही लेखा. भाग्य जर अंतपार रहित असलं तर सुख अंतपार रहित मिळेल. भाग्य जर क्षणिक असेल तर सुख क्षणिक मिळेल. आणि हे जे सुख भाग्यापासून मिळालेलं जे सुख आहे ते कसं आहे अंतपार रहित आहे. ते कर्मजन्य नाही
विषयजन्य नाही आणि पुन्हा काय साधनाजन्य नाही. याने काय ते काय सुख काय रहित आहे म्हणून त्याला काय अंतपार सुख रहित म्हणतात. आणि विषयाचं सुख कसं असतं अंतपार सहित असतं. ते कर्मापासून उत्पन्न झालेलं असतं, विषयापासून उत्पन्न झालेलं असतं, साधनापासून उत्पन्न झालेलं असतं. पण ते बीज कसं असतं क्षणाक्षणाला त्या सुखाचा काय नाश होतो. यत् सुखम साधना अधीनम तद दुःखम एव उच्यते. नित्यानंद पुढे आनंद तो कोण, नित्यानंद पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुणे विषय सुख बाई बापुणे देशील, विषय सुख बाई बापुणे देशील, विषय सुख बाई बापुणे देशील. येथे नसरेची वैकुंठ सदा, येथे नसरेची वैकुंठ सदा, येथे नसरेची वैकुंठ शेषशाही त्रिकुट भुवन, शेषशाही त्रिकुट भुवन, नेभ मननिया जागृती परवते, नेभ मननिया जागृती परवते, जे अंतवान असतं नाशवान असतं ते कर्मजन्य असतं, ते विषयजन्य असतं, ते साधनजन्य असतं. आणि जे विषयजन्य नसतं, साधनजन्य नसतं, कर्मजन्य नसतं, ज्ञानजन्य असतं ते काय म्हणतात ते सुख काय अंतपार रहित. त्या सुखाला का अंतपार रहित सुख म्हणलं जातं. विठ्ठल विठ्ठल. असं अंतपार रहित सुख काय विषयाचं नाही. मनुष्य मात्राला जर का अंतपार रहित सुख पाहिजे ते कशाने होतं तर परमात्म्याच्या दर्शनाने होतं. मग जयातयाकडे ब्रह्मेची दृष्टी उघडे कि मोहना जोडे अपार सुख. त्याला काय होतं त्यावेळेला का अपार सुख होतं. हे अपार सुख द्वैतामध्ये नसतं. हे अपार सुख कशामध्ये असतं अद्वैतामध्ये असतं. ते कालाने रहित असतं, देशाने रहित असतं, पुन्हा तिन्ही कालामध्ये ज्याचा काय बाध होत नाही त्याला म्हणतात अंतपार रहित सुख म्हणलं जातं. अशा अंतपार रहित सुखाची का तुकाराम महाराज का या ठिकाणी का भगवंताला काय करतात याचना करतात. पहिल्याच याच्यामध्ये ऐसे भाग्य काही लहाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंद सागर हेलावती. असं जे सुख आहे त्या सुखाची काय तुकाराम महाराज या ठिकाणी का जे सुख प्राप्त व्हावं असे काय या ठिकाणी काय करतात भगवंताला काय प्रार्थना करतात. पण ते सुख कसं आहे ते शांतीच्या अधीन आहे असं तिसऱ्या चरणामध्ये शांती क्षमा दया शांती क्षमा दया मूर्तिमंत
ते सुख आहे शांतीच्या अधीन आहे. शांती असली तर सुख मिळेल आणि शांती नसली तर काय सुख मिळणार नाही. नास्ति बुद्धी नाही सुख घेते दुःख येर घेते दुःख येर घेते दुःख शांती नाही सुख शांती परते नाही सुर येर अवघे की दुःख. म्हणून शांती धरा उतराल पैल पारा. आणि ज्या ठिकाणी शांती नसेल त्या ठिकाणी सुख थोडं सुद्धा मिळणार नाही. नास्ति बुद्धी लयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयत शांती अशांतस्य कुतः सुखम. ज्याचं अंतकरण काय शुद्ध नाही त्याची काय देवाविषयी काय बुद्धी नसते. ज्याचं अंतकरण शुद्ध नसतं त्याची काय देवाविषयी काय भावना नसते. आणि ज्याची काय भावना नसते त्याला काय शांती प्राप्त होत नाही. आणि ज्याला शांती प्राप्त होत नाही त्याला सुख मिळेल का ते. म्हणून या ठिकाणी काय मृत्यूमंत शांती कशाला म्हणतात. ज्यांच्याजवळ जसे बाबा आपल्या या ठिकाणी बसलेले मूर्तिमंत शांती बाबा त्यांच्या ठिकाणी काय शांती काय मूर्तिमंत शांती. कशी मूर्तिमंत शांती. जे महापुरुष असतात जे काय अभिमान करणारे तामसी लोक असतात दुर्जन लोक असतात दुष्ट लोक असतात त्यांनी साधूचा किती जरी छेड केला तर त्यांच्या शांती कधीही विकृत होत नाही. अशी बाबाची शांती. त्याचप्रमाणे जे महापुरुष असतात अल्प स्वल्प उपद्रवाने काय कोपायमान होत नाही किंवा दुर्वचनाने सुद्धा काय त्यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा काय क्रोध येत नाही किंवा वाचिक मानसिक शारीरिक जरी पीडा झाली तर ते विवेकाने ते काय करतात सहन करतात. कोणी वाईट शब्दाने बोलला तू चांगला आहे तू अपवित्र आहे तू अमंगल आहे तू दुष्ट आहे तू दुर्जन आहे तरी त्यांची शांती कधी विकृत होत नाही. विठ्ठल तरी गिळोनी ज्ञायाचे ज्ञाता ज्ञान मागवते हरपे निरुद्देश शांती पैगा. देता नेया देता मिठी नेया देता मिठी ज्ञातृत्व पडे पोटी उरे ते शेवटी कीर्ती शांतीचे रूप. त्या ठिकाणी काय ने ज्ञाता आणि ज्ञान काय उरतच नाही त्या ठिकाणी काय शांती म्हणतात परम शांती म्हणतात. कशाप्रमाणे प्रयाल कालामध्ये सर्व ठिकाणी पाणीच पाणी राहतं. त्या ठिकाणी संपूर्ण प्रपंच का त्या पाण्यामध्ये बुडून जातं. पुन्हा नदी प्रवाह आणि समुद्र हे नाव त्या ठिकाणी राहत नाही केवळ पाणीच पाणी राहतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा ज्ञाता आणि ज्ञान हे काय सर्व नाहीसा होऊन जातं. त्यावेळेला त्या ठिकाणी काय मूर्तिमंत शांती प्राप्त होते. विठ्ठल ती शांती कशाने प्राप्त होते. भगवंताच्या कृपेने प्राप्त होते. तमेव शरणम गच्छे सर्व भावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतिं स्थानं प्राप्स्यसि. काय स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. दयातेने प्रसादे परमोपशांती प्रमदे कांती भवनी स्वानंदे स्वरूपीच रमती. अशी त्या ठिकाणी काय शांती काय मूर्तिमंत शांती त्या ठिकाणी काय प्राप्त होते. त्या शांती बरोबर काय दैवी गुण बी ग्रहण केलेले क्षमा आणि पुन्हा काय दया. विठ्ठल विठ्ठल क्षमा कशाला म्हणतात. उपद्रवाचे मेळवे
त्रिविध मुख्य आगवे त्रिविध मुख्य अवघे उपद्रवाचे मेळले वरी पडले नव्हे वाकुडा जो, किंवा जो क्षमाचे साहे मानापमानाचे साहे सुख दुःख जेथ सामाये निंदा स्तुती नोहे दुखंड जो उन्हाळ्याने तापे हिमवंती न कापे काहीशेने वापे वाचते उतलिल्या असे त्याला काय क्षमा म्हणतात. आणि दया कशाला म्हणतात? दया ते ऐशी पूर्णचंद्रिका जैसी न निवडिता जैसी खाना थोर तैसे दुःखीचे निशिनने सकवनपणे उत्तम माधव नेने भिवून चुगा असे त्या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी शांती प्राप्त होते आहे का नाही? कशामुळे शांती प्राप्त होते? ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काय उपद्रव नाही त्या ठिकाणी त्याला काय म्हणलं जातं? मृत्युमंत शांती म्हणलं जातं. विठ्ठल शांती, क्षमा, दया, शांती सर्वांच्या ठिकाणी सामान्य रूपाने राहते, पण विशेष रूपाने शांती, क्षमा, दया कोणाच्या ठिकाणी राहत नाही. जे महापुरुष असतात त्यांच्या ठिकाणी काय मूर्तिमंत शांती, क्षमा, दया राहतात. शांती कोणाच्या ठिकाणी होते? नाथ महाराज आहे का नाही? त्यांच्या ठिकाणी काय मूर्तिमंत शांती होते. त्यांच्या अंगावर येवन 108 वेळा थुंकला, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा त्या ठिकाणी काय येवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. क्षमाचं उदाहरण अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5 मुलं मारले का नाही? मग द्रौपदीला किती दुःख झालं असन? अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याला पकडून काय द्रौपदीच्या समोर उभा केलं. सांग याला मारू का? ती म्हणे मारू नका. तिच्या आईला मेल्यानंतर जसं दुःख त्याला दुःख होईल, मला जसं माझे मुलं मारल्यानंतर दुःख होतं तसं तिच्या आईला बी जे दुःख होईल, त्याला काय मारू नका. क्षमा केली त्या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल. दया. नाथ महाराज काशेवन गंगेचं पाणी घेऊन कुठे चालले होते? रामेश्वरला चालले होते. मध्यंतरी उन्हाळ्यामध्ये एक गाढो तरफडू लागलं पाण्याशिवाय, पाण्याविना. नाथ महाराजांनी दया आली नाथ महाराजाला. लोक म्हणले तुम्ही रामेश्वरला पाणी घेऊन झाले, तुम्ही गाढवला पाणी पाजता काय म्हणजे तुम्ही? और नाथ महाराज म्हणजे हे तर रामेश्वर आहे खरे, याला म्हणतात दया. विठ्ठल विठ्ठल. सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, पुसोनिया ठाव अहंतेचा. सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, पुसोनिया ठाव अहंतेचा. काय काळामध्ये फसलेली आहे की दूध देते का नाही देत हे तो काय जानत नाही. त्या ठिकाणी तिला काय गाळाच्या बाहेर काय काढतो. किंवा एखादा मनुष्य पाण्यामध्ये बुडू लागला, तो ब्राह्मण आहे किंवा तांडळ आहे त्याचा तो विचार करीत नाही, त्याला वर काढतो. याला म्हणतात काय दया म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.
मूर्तिमंत ज्याच्या अंगामध्ये असतात त्यालाच खरं म्हणले जातं शांती, दया आणि काय क्षमा म्हटलं जातं. परंतु तिचे विघातक कोण आहेत? शांतीचे विघातक बी करणारे, विघात करणारे बी आहेत का नाही? त्या विघाताने रहित असली तर त्याला शांती मिळेल, आणि विघाताने रहित नसले तर त्याला शांती मिळेल का? विषया राग द्वेष युक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवशे विधेय आत्मा साधम अधिगच्छति प्रसादे सर्व दुःखानां हानिरोषोपजायते प्रसन्नते ततो ह्यासु बुद्धिव प्रतिष्ठते. त्यावेळेला या काम क्रोधाने रहित असलं तर त्याला शांती मिळेल, आणि काम क्रोधाने रहित नंतर त्याला शांती मिळेल का? ठल विठ्ठल. म्हणून काय करायचं? काम क्रोधाचा त्याग करायला पाहिजे का नको? मूर्तिमंत शांती पाहिजे असली तर काम क्रोधाचा काय करायला पाहिजे? त्याग करायला पाहिजे. त्यावेळेला त्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला? मूर्तिमंत शांती मिळेल. विहाय कामान सर्वान मौन चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार शांती मध्ये गच्छती. त्याला काय त्या ठिकाणी त्याचा काय त्यावेळेला काम क्रोधाचा त्याग केल्यानंतर त्याला काय मिळते? शांती मिळते. परंतु हे काम क्रोध काय करतात? साध्वी शांती नागवेली माया मांगी शृंगारिली ते करवे विटाळलेली साधू वृंदे. जी काय पतिव्रता असणारी जी काय शांती आहे तिला काय वस्त्रहीन केलं, अलंकारहीन केलं. तिचे अलंकार वस्त्र मायारूपी मागणीला घालून तिला काय सदावली, आणि तिच्याद्वारा काय सर्व साधूचे काय समाज काय बदनाम करून विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनुष्याचं अंतकरण कसं आहे? तो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू परी विषय माझी पतितू जेणे संगे किती. तो काय आहे? अंतकरण त्याचं काय तृप्त असतं, पुन्हा अंतकरण काय सुखाने भरलेलं असतं. परंतु या काम क्रोधाच्या द्वारा संगतीने तो काय विषयामध्ये पडल्यानंतर त्याची काय तृप्ती बी जाते, आणि अंतकरणामध्ये असलेला आनंद बी जातो. विठ्ठल हे तिही जव जागती तव निखयाची प्राप्ती माझे कान नाही कधी देव म्हणे. किंवा जया आपण पे पढे आत्मनासा जो बिहे तेने न धरावी सोये. त्या ठिकाणी काय सावध व्हावं. म्हणून तिसऱ्या कडव्यात सांगतात की शांती क्षमा दया मृत्युमंतांगी परावृत्त संगी कामाधिक. असे जे कामाधिक आहे, काम क्रोध लोभ आहे, हे शांतीला काय विकृत करणारे आहे. असे जे काम क्रोध आहे त्यांना नाहीसे करणारे कोण आहे? चौथ्या चरणामध्ये विवेकाचा हित वैराग्याचे
शासक कोण आहे तर विवेक वैराग्य आहे. वैराग्याची ने महापावके जाळिली विषयाची कटके धरली तवके इंद्रिये सै. किंवा काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आपले काय आता 5 मिनिटं राहिलेले आहेत. आता पुन्हा चाल होईल आता आणि पुन्हा आपला विषय पुढं पाहू आता. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हनुमान महाराज आणि गरड वासना तुका म्हणे माझी पुरवी वासना. 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 कोण नारायणा तुझवीन. कोण नारायणा तुझवीन. मग तया सुखांत नाही पार. मग तया सुखांत नाही पार. कोण नारायणा पुरवीन. कोण नारायणा तुझवीन. मग तया सुखा अंत नाही पार. मग तया सुखा अंत नाही पार. आनंदे सागर हे लावती. आनंदे सागर हे लावती. आनंदे सागर हे लावती. मग तया सुखा अंत नाही पार. मग तया सुखा अंत नाही पार. आनंदे सागर हे लावती.
अंत नाही पार मग दया सुता अंत नाही पार वैराग्याच्या द्वारा काम क्रोध नाहीसे होतात आणि वैराग्य कशाने उत्पन्न होतं? विवेकाने उत्पन्न होतं. विवेक असला तरच वैराग्य प्राप्त होईल आणि विवेक नसला तर वैराग्य प्राप्त होणार नाही. या सर्व साधनाचं मुकुटमणी कोण आहे? भक्ती आहे. बहु पुरुषार्थ श्री भक्ती दैसी मुकुटमणी किंवा पुढे भक्तीने धरलेले हाती मागे ज्ञान वैराग्य येती सिद्ध काय होती सिद्धी लाविली का पंथिका. अशी भक्ती काय सर्व साधनाची काय मुकुटमणी आहे. आता एवढं काय वर्णन करण्याकरता आपल्याजवळ वेळ नाही. आता त्याच्याकरता या ठिकाणी काय मी काय विराम देतो. जय